रात्री 12 पासून वीज कर्मचारी 72 तासांच्या राज्यव्यापी संपावर. खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलाय. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे. आम्ही कालची जी चर्चा झाली कामगार आयुक्तासोबत झालेली आहे संध्याकाळी 6:30 वाजताची, त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी जी आहे की ते मोगममध्ये बोलत आहेत. पूर्ण असं डिटेल्स आपल्याला क्लिअर सांगत नाही आहेत की खरोखरच आम्ही हे तुमचे जे मागणी आहे यावर खरोखर पॉझिटिव्ह विचार करू, अशा कोणत्याही प्रकारची ते आपल्याला आश्वासन देत नाही आहेत. आणि झाला मेस्माचा जो विषय आहे, मेस्माचा जो विषय आहे त्यामध्ये लावलेला जो तो बेकायदेशीरच आहे. कारण आम्ही संप करत असताना आधी 45 दिवस आधी आम्ही याची नोटीस दिलेली आहे आणि मागच्या जवळपास जानेवारी महिन्यापासून याचा पाठपुरावा सुरू आहे. तरीसुद्धा मॅनेजमेंट कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा सरकार यामध्ये कोणती हालचाल करत नाही. मेस्मा लावलेला आहे. वीज वितरण ही अत्यावश्यक सेवा आहे असं महावितरणचं म्हणणं आहे. अधिकारी असतील, अभियंते असतील, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत. कारवाई झाली तर आम्ही ज्या मागण्यांसाठी इथे उभं आहोत ते सर्वसामान्य जनतेच्या हिताच्याच आहेत आणि त्या अनुषंगानेच आम्ही मॅनेजमेंटला याच्या अगोदर या सर्व गोष्टीची पूर्वसूचना दिलेली आहे. त्याच्यामुळं कारवाई जर झाली तरी मॅनेजमेंट आपल्या लेवलवर करू शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पण सध्या इथे आपण कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात आहोत. इथली परिस्थिती काय आहे? इथले किती कर्मचारी संपावर आहेत आणि त्याचा वीज निर्मितीवर काय परिणाम? या संपाच्या अनुषंगाने जर विचार केला तर कोराडी पॉवर स्टेशन आणि खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये साधारणतः सकाळी 8 वाजेपर्यंत जे रिपोर्टिंग आहे त्या रिपोर्टिंगनुसार 80% कर्मचारी सध्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आज जर या संपाचा पहिला दिवस संपल्यानंतर जर समजा काही तोडगा निघाला नाही तर उद्या आणि परवा 100% कर्मचारी हे संपामध्ये सहभागी होतील. आणि वितरणची जी प्रणाली आहे ती डबघाईस आल्याशिवाय राहणार नाही. तसंच आमचे जनरेशनचे जे प्लॅन्ट आहेत ते सुद्धा उद्यापासून हळूहळू जनरेशन कमी करण्यास सुरुवात होईल, कारण मॅनपॉवरच राहणार नाही. आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर हा पूर्ण महाराष्ट्रभर तिन्ही कंपन्यांमध्ये संपाचा हत्यार आम्ही उपसलेला आहे. व्यवस्थापनाला बऱ्याच वेळा आम्ही विनंत्या केल्या. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतोय की खाजगीकरण आम्हाला नको आहे, खाजगीकरण आम्हाला नको आहे. तरी पण व्यवस्थापन प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन देते आणि खाजगीकरण करणार नाही असं म्हणते, परंतु आतून सगळी प्रक्रिया सुरू असते. त्याचा एक रोष म्हणून यावेळेस आम्ही 1 दिवसाच्या संपाची नोटीस दिली होती 9 तारखेची, परंतु सरकारनं आम्हाला गांभीर्याने न घेतल्यामुळे आमच्या कृती समितीनं, केंद्राच्या कृती समितीने निर्णय घेतला आणि हा 72 तासाचा संप आम्ही इथं चालू केलेला आहे. जर समजा या 3 दिवसाच्या संपामध्ये सुद्धा सरकार झुकलं नाही किंवा व्यवस्थापनानं आमच्याशी चांगली चर्चा करून त्याच्यावर योग्य निर्णय घेतला नाही, तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत का तुमच्याकडनं किंवा आमच्याकडून तर सातत्यानं प्रयत्न होत आहेत. आम्ही कामगार आयुक्तासोबत बैठक घेतली, आम्ही व्यवस्थापकीय संचालकासोबत बैठक घेतली, आम्ही ऊर्जा सचिवांसोबत बैठक घेतली. आणि आमचं हेही म्हणणं होतं की आमचं पत्र जे आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना होतं. राज्याचे मुख्यमंत्री हे ऊर्जामंत्री आहेत आणि आमचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं असताना, ऊर्जामंत्र्यांना दिलेलं असताना चर्चासुद्धा त्या लेवलवर होणं आवश्यक होतं, परंतु त्या लेवलला चर्चा झाली नाही. आम्हाला आशा आहे की पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री या विषयामध्ये लक्ष घालतील आणि निश्चितपणे आमची जी मागणी आहे त्या मागणीला न्याय देतील. तर आपण पाहू शकतो की 80% जे आहेत कर्मचारी संपावर असल्याचं सांगण्यात येत आहे. हे कोराडी येथील औष्णिक विद्युत वीजनिर्मिती केंद्र आहे, त्याचबरोबर खापरखेडा देखील आहे. नागपुरात मोठे प्रकल्प आहेत, त्याचबरोबर चंद्रपूर देखील मोठा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे आणि येथील कर्मचारी देखील आता संपावर गेलेले आहेत. त्यामुळे जर तोडगा निघाला नाही तर राज्यावर मोठं वीज संकट जे आहे ते होऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी कर्मचारी असतील किंवा सरकारतर्फे असेल सरकारलाही करण्यात येत आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.